मी कधी शासकीय कार्यक्रमाला मंचावर कधी येत नसतो. मी माझी झाल्यामुळे मनाला वेदना नेहमी असतात आणि त्याच्यावर भाषा मी जास्त काही कधीच करत नाही. आणि जे निवडून आले त्यांना मी नेहमी शुभेच्छाच दिली आहे. पण मला वाटते ज्याही लोक निवडून आले आहे त्यांना एवढीच माझं बोलणार आहे की महिलांना बोलत असताना महिलांची मर्यादा आपण सुद्धा पाळली पाहिजे. जेव्हा केव्हाही तुम्ही बोलता तिची मर्यादा सगळ्यांनी पाळली पाहिजे. मी शुभेच्छा दिल्या याचा अर्थ ये नहीं कि नवनीत राणा शांत हो गई. शेर शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं है, याद रखना. और मैं मेरी मर्यादा कभी भूलती नहीं हूँ. आणि मी महिला म्हणून महिलांचे संघर्ष महिलांचे संरक्षणासाठी या क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या जिल्ह्याचे कामासाठी या जिल्ह्यामध्ये मी आहे. रवीजी, मी माझा पराभव झाल्यानंतर आपण 75-80 हजारांनी या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक कामासाठी तुमच्या पाठीशी राहतात. देवेंद्र साहेब आमचे माझे दादा आहे, मी त्यांची लाडकी बहीणच आहे आणि खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगते. अरे जेव्हा राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी मी कधी गेली नाही, तर विचार करा मी माझ्या विचारांची खूप पक्की आहे. नाही तर लोक नगरसेवकासाठी लोटांगण घालतात. नवनीत राणाचा स्वाभिमान एवढा अटल आहे की त्यांनी राज्यसभा सोडून आपल्या स्वाभिमानाला जगत आहे.